हिंगोली सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या लिपिकासह एजंटला 9,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली असून सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या लिपिकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली। फिर्यादीच्या सांगण्यावरून आरोपी लिपिक रोठे याने प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसमोर 500,000 रुपये कमी दे असे सांगून 9,000 रुपयांची लाच मागितली। त्यानंतर हिंगोली एसीबीने आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला। 17 मार्च रोजी दुपारी तक्रारदार हे आरोपी लिपिक रोठे याला लाचेची रक्कम देण्यासाठी सार्वजनिक विश्वस्त नोंदणी कार्यालय हिंगोली येथे गेले असता तेथे आरोपी रोठे याने लाचेची रक्कम आरोपी सुनील हटकर याला देण्यास सांगितले। आरोपी सुनील हटकर याने तक्रारदाराकडून 9,000 रुपयांची लाचेची रक्कम घेताच तेथे उपस्थित हिंगोली एसीबीच्या पथकाने आरोपीला रकमेसह रंगेहात पकडले। कारवाईनंतर लगेचच दोन्ही आरोपींची चौकशी केली असता आरोपी लोकसेवक कुलभूषण रोठे याच्याकडून 25,140 रुपये रोख व 2 मोबाईल फोन आणि 9,000 रुपये लाचेची रक्कम जप्त करण्यात आली। या प्रकरणी आरोपींविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली होती। कुलभूषण चंद्रकांत रोठे, लिपिक सार्वजनिक विश्वस्त नोंदणी कार्यालय हिंगोली, राहणार विठ्ठल नगर, देग्रस, जिल्हा यवतमाळ, दीनभाई विद्यालयाच्या मागे व आरोपी सुनील प्रल्हादराव हटकर अंधारवाडी। सदरील कारवाई हिंगोली एसीबीच्या पथकाने प्रफुल्ल अंकुशकर, पोलीस निरीक्षक युनुस शेख, विजय शुक्ला, ज्ञानेश्वर पाचालिंगे, भगवान मंडलिक यांचा समावेश होता। इंडिया न्यूज TV 24 करिता गजानन धुरधुडे, हिंगोली, महाराष्ट्र।